ग्लो बघा, ग्लो. ह्याला बोलतात पोस्ट वर्कआउट ग्लो. जो आवडतो की नाही आवडत माहिती नाही, कारण की हे येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूपच जास्त. पण तुम्हाला माहिती, सो स्वतःचा एक्सपिरियन्स. 4 दिवस मी गेले नव्हते, 4 दिवस बिग डेल. बट फायनली मी आज जायला स्टार्ट केलं आहे. म्हणजे मला असं कन्सिस्टंट राहायचं आहे. ते असं होतं ना की टॉन्ट्स तर मारतातच सगळे, बट खरं सांगू तर जेव्हा दुसरे बोलतात ना, आपण एवढं सिरियसली नाही घेतलं तरी 2-3 दिवसासाठी घेतो. बट स्वतःचं माइंडसेट असेल ना की जायचं आहे तरच आपण जाणार. सो बेसिकली मला हे सांगायचं आहे की कन्सिस्टंट राहायला कोणच मोटिवेट नाही करू शकत, स्वतःला मोटिवेट करू शकतो. बाकीच्यांनी किती पण ज्ञान दिलं, मी नाही ऐकलं तर तुम्ही तरी काय ऐकत असाल, किंवा ऐकत असाल, बट इट्स लाईक 2-3-4 डेज पकडा, 1 आठवड्यावाला मोटिवेशन असेल, त्यानंतर लेम टेम. सो मी गेली आहे, मी आज जिमला गेली आहे. तुम्ही पण जावा. मला माहिती आहे, मेकअप ब्लॉगमध्ये बोललं होतं ना की मला जिम श्रिंक होते, कल्ट आवडत, फंक्शनल ट्रेनिंग. बट तोच इश्यू आहे ना की जवळ नाही पडत आहे कल्ट, लांब पडतं. तर मग नो अदर ऑप्शन. सो येस, मी जिम स्टार्ट केली आहे. आणि तुम्ही पण करा, तुम्ही पण कन्सिस्टंट राहावं. तुम्ही जात असेल तर वेल अँड गुड, नसेल जात तर तुम्ही काहीतरी एक्सरसाइज करा. मी असं नाही बोलत की जिमलाच जावं, बट डू समथिंग. ओके गाईज, सो दिस वॉज द मोटिवेशन नाही बोलत मी आता ह्याला. सो दिस वॉज द ओन एक्सपिरियन्स. आणि एक ॲडवाईस बोलू शकते मी, की तुम्ही स्वतःचा माइंड सेट करू शकता आणि स्वतःलाच पुश करू शकता. बाकी कोणी तुम्हाला पुश नाही करू शकत, किती पण काही पण बोलू द्या. इट्स ऑल टेम्पररी. स्वतःचा माइंडसेट इट्स परमनंट.